पंतप्रधान मोदींच्या कोल्हापूरमध्ये आज सभा होत आहेत। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठी सभा होतीये। कोल्हापूरच्या तपोवन मैदानात सभा आहे। साधारण 4 वाजता पंतप्रधान मोदी कोल्हापूरमध्ये दाखल होतील। या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही उपस्थित राहतील। राज्याच्या मंत्रिमंडळातले बहुतांश मंत्री या सभेला उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सभा होते। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने या दोन्ही उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होते। कोल्हापूरच्या तपोवन मैदानावर हे सभा होते आणि याची तयारी आहे ती पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर अचानक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आहे ती कोल्हापूरसाठी ठरली आणि त्याच्यानंतरची ही तयारी आहे ती अगदी 1 ते 1.5 दिवसामध्ये ही सगळी तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। या सभेसाठी साधारण 1.5 ते 2 लाख नागरिक या ठिकाणी उपस्थित राहतील अशा पद्धतीचा अंदाज आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच या तपोवन मैदानाच्या चारही बाजूला पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। या सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील जे सगळे नागरिक येणार आहेत, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील जे सगळे नागरिक येणार आहेत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे। गारगोटीकडून येणार आहेत त्यांना कळंबा या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर शहरातून तपोवन मैदानाकडे येतील त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। कुठेही पार्किंगमुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये याच्यासाठीचा सगळा बंदोबस्त आहे तो पोलिसांनी केलेला आहे। एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्यासाठीची ही सभा आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी महायुतीचेच उमेदवार निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास देखील व्यक्त केला जातोय। या सगळ्या सभेची पाहणी आहे ते याआधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आणि पुन्हा एकदा ज्या ठिकाणी मोदींची सभा होते त्या ठिकाणचे महायुतीचे जे उमेदवार आहेत ते निवडून येतात आणि म्हणूनच या ठिकाणी पुन्हा एकदा संजय मंडलिक आणि धैर्यशील माने महायुतीकडून खासदार म्हणून निवडून जातील अशा पद्धतीचा विश्वास देखील महायुतीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।